नमस्कार फ्रेंड्स, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण पुरणाचा सार बनवणार आहोत. पुरणाचा सार किंवा कटाची आमटी असं पण म्हटलं जातं, तर ती पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर फ्रेंड्स, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथे पाहू शकतात फ्रेंड्स, हे डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. याचा आता आपण सार बनवणार आहोत. सारसाठी इथे लसूण, खोबरं आणि आलं घेतलेले. हे आता आपण खलबत्त्यात कांडून घेणार आहोत. कांडून घेतलं ना त्याची चव खूप छान लागते, म्हणून आपण हे खलबत्त्यात कांडून घ्यायचंय. पाहू शकता या पद्धतीने आपण खलबत्त्यात कांडून घ्यायचंय. थोडंसं जाडसरच ठेवायचं, याच्याने सारला चव खूप छान लागते. इथे बघू शकतात, हे खोबरं लसूण आपण असं थोडं जाडसर कांडून घेतलेलं आहे. सारला फोडणी देण्यासाठी तेल गरम करत ठेवलेले आहे आपण. इथे काळा मसाला घेतलाय 4 चम्मच आणि लाल मसाला 1 चम्मच घेतलाय आणि थोडीशी हळद घेतली फोडणीसाठी. मोहरी छान तडतडली की जिरे. आता जे आपण कांडून घेतलं होतं खोबरं ते टाकायचं. कढीपत्ता. आपण इथे खोबरं भाजलेलं नव्हतं, त्याच्यामुळे छान लाल बुंद होईपर्यंत आता परतून घेऊया. पाहू शकतात मस्त कलर झालाय. आता इथे आपण जो काळा मसाला काढून घेतला होता तो काळा मसाला टाकायचा आहे आणि पिवळा मसाला. बघू शकतात 1 मिनिट झालंय, मसाले छान परतले गेलेले आहेत. आता हे जे पुरणाचं पाणी होतं ते टाकून घेणार आहोत. पाहू शकतात फ्रेंड्स, इथं आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत. खूप सुंदर होतं फ्रेंड्स हा सार. बघू शकतात किती सुंदर झालाय हा सार. खूप छान दिसतोय आणि घट्टपणा पण मस्त आलाय. खूप मस्त सुगंध पण खूप सुंदर येतोय सारला. पाहू शकतात फ्रेंड्स तुम्ही. बघू शकतात सार किती छान झालाय. सुगंध खूप सुंदर येतोय. काळ्या मसाल्याचा हा सार तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करून बघा. बघू शकतात खूप सुंदर होतो हा सार. खायला पण खूप चविष्ट लागतो. तर फ्रेंड्स, तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल.